मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी नगराध्यक्षपदी बिनविरोध आता निवडून आलेल्या आहेत। साधना महाजन या आता जामनेर नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेली आहे आणि या संदर्भात साधना महाजन यांच्या सोबत आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी संवाद साधलाय। पाहूया। जामनेर नगर परिषदेची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी साधना महाजन यांनी दाखल केली होती। आज ते उमेदवारी बिनविरोध म्हणून निवडून आलेले आहेत। मंत्री गिरीश महाजन यांच्या त्या पत्नी असून साधना महाजन ह्या बिनविरोध निवडून आल्या आहेत। यांच्या सोबत काही 6 नगरसेवक जे आहेत ते देखील बिनविरोध निवडून आलेले आहेत। भाजपवर असलेला विश्वास हा या ठिकाणी बिनविरोध निवडून आल्यामुळे साधना महाजन जे आहेत नगराध्यक्षा ते आपल्या सोबत जुडलेले आहेत। आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। ताई, काय सांगणार? तुम्ही अगोदरही नगराध्यक्ष होतात, पण आता हे चौथ्यांदा, माझ्या माहितीनुसार चौथ्यांदा तुम्ही बिनविरोध म्हणून या ठिकाणी निवडून आलेला आहात। बिनविरोध निवडून आले। कार्यकर्त्यांची मेहनत आणि जामनेरवासियांचे सगळ्यांचे आभार। निश्चितच तुम्ही पहिल्यांदा जरी बिनविरोध निवडून आलेला असाल तरी या अगोदर देखील तुम्ही 3 वेळा नगराध्यक्ष राहून चुकलेले आहात। जामनेरवासियांनी तुमच्यावर विश्वास ठेवलाय म्हणून दाखवला। हो, नक्कीच। काय सांगणार? सगळ्यांचे आभार, जामनेरवासियांचे सर्वांचे आभार मानते। सर्व कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सर्वांचे आभार। तुम्ही पण बिनविरोध आलेले आहात आणि तुमच्या सोबत 6 नगरसेवक आहेत। 10 झालेत। 10 नगरसेवक बिनविरोध झालेले आहेत। हो, नक्की। काय सांगणार? सगळे आनंद झालाय। सगळ्यांना कामाची पावती मिळाली, आमच्या सगळ्यांच्या विकासाचे काम केलं त्याची पावती देत आहेत सगळे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।